असला कडक ऊन आहे आणि उन्हात मी शाळेचं शूट करतोय. थोड्या वेळाने सांगेन कसलं शूट आहे, काय शूट आहे, बोलायचंच राहिलं. हॅलो गाईज, वेलकम टू द ब्लॉग. आणि आता वाजलेत 11. सकाळी 10 वाजता आलेलो शूट चालू करायला. तर आता शूट चालू केले आणि आता सांगतो कसलं शूट आहे, काय शूट आहे. थोड्या वेळात सांगतो. आधी यांचं हे काम पूर्ण करतो आणि मग बोलू. काय गावच्या शाळा आहेत, कमालच आहेत, दिसायलाच एकदम कमाल आहेत. ग्राउंड बीन बाहेर एकदम चक्काचक शाळेत गावच्या. चला आता शूट करतो मग. माझ्या नशिबातनं ही काय लहान पोरं जात नाहीत. तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि सकाळी तुम्हाला दाखवलं की शाळेची इथे शूटला गेलो. का माहीत का मला ही सगळी शाळेची शूट अशी काय. तर एनिवेज तिची शाळा होती, तर तिथे माझा मामा आहे जो त्या शाळेचा प्रिन्सिपल आहे. असो, तर त्या शाळेचा प्रिन्सिपल होता, तर त्याला शाळेचं थोडं शूट करायचं होतं. तर तो बोला येशील का, थोडं शाळेचं शूट करशील का. तर बोललं ठीक आहे भाई, वाय नॉट. आपण आपलं म्हणजे कामच आहे ते, आपण जे करतो तर आपल्या लोकांसाठी का नाही. मग ते शूट वगैरे सगळं केलं आणि त्या शूटच्या दरम्यान हा माणूस घरी झोपलेला. कराड माझ्या घरापासून म्हणतं एक 50 किलोमीटर वगैरे आहे. तर भाई आता वन जायला मी आता तिकडे चाललोय. आणि येस, झाली आपल्या दिवसाची सुरुवात. आता दिवसाची सुरुवात संध्याकाळचे वाजले 4:30-5 जेवढे काय वाजतील ते. तर निघतोय आता. झालं ब्लॉग एवढंच करायला थांबलेलो. जा पुढच्या रस्त्याला. चला. अक्षरशाळा म्हणजे त्या लक्षात येत असेल की अक्षराच्या संबंधितच असणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये आपण ही एक चळवळ म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. त्याची सुरुवात आपण गेल्या 2 वर्षापासून केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे मित्र कोळी सर यांच्या प्रेरणेनं आपण ही गोष्ट सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये माझं अक्षर चांगलं होतं, परंतु त्याचं मी व्यवसायात रूपांतर करीन किंवा त्याचा इतरांना काय उपयोग होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण त्यावेळेला ते सरांना क्लिक झालं आणि मी त्याच्यामध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने त्याचा अभ्यास केला. आणि ही गोष्ट आपल्याला समाजाला कशी देता येईल आणि त्याची चळवळ म्हणून कशी उभी करता येईल किंवा त्या कलेचं व्यवसायात रूपांतर कसं करता येईल या संदर्भात विचार करून आम्ही अक्षरशाळा हे आजच्या विद्यार्थ्यांसाठीचं जे हस्ताक्षरासाठीचं एक अभ्यासक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार केला आणि गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 400-500 विद्यार्थ्यांना त्यांची हस्ताक्षरं सुंदर करून दिलेली आहेत. आणि याच्या माध्यमातून गॅरंटेड आपल्याला जे मुलांचं पहिलं अक्षर आहे आणि नंतरचं अक्षर त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट ही दिसून येते. आणि ही इम्प्रूव्हमेंट म्हणजे फक्त अक्षरातली नाही, तर असं म्हटलं जातं की हँड रायटिंग इज ब्रेन रायटिंग. हस्ताक्षर म्हणजे मेंदूलेखन. म्हणजेच अक्षरामुळं अक्षर सुधारल्यानंतर त्या मुलांना किंवा त्या व्यक्तीला त्याच्या बौद्धिक क्षमतेमधले बदल जाणवतात. त्याचबरोबर अक्षरामध्ये बारीक गोष्टीमध्ये किंवा हाताचे जे स्नायू असतात त्याच्यामध्ये फार चांगली सुधारणा होते. म्हणजे त्याला आपण मोटर स्किल म्हणतो, जे म्हणजे हातांच्या सूक्ष्म हालचाली असतात त्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य प्राप्त करून घेता येतं. आणि ज्यावेळेला हाताच्या ह्या सूक्ष्म हालचाली होतात नकळतपणे आपला ब्रेन ॲक्टिवेट होतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की निर्णय क्षमता असेल, स्मरणशक्ती असेल, तर विचार करण्याची शक्ती असेल ती वाढत जाते. हस्ताक्षर एक प्रकारची थेरपीसुद्धा आहे. त्याचा उपयोग आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये त्याचा उपयोग होतो. आजकालच्या काळामध्ये जे वेगवेगळ्या डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी आल्या त्याच्यामधून जर आपल्याला एकाग्र व्हायचं असेल किंवा आपल्याला एका दिशेवर जायचं असेल, फोकस करायचं असेल,
तर आपण कदाचित दररोज थोडंसं लिहिलं किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी डोक्यामध्ये असतील, आपण एखाद्या ठिकाणी 2 पानं जर लिहिली तर आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन आपला फोकस होतो आणि भविष्यात जाऊन त्याच्यामध्ये डिजिटल कॅलिग्राफी आलेली आहे, सिग्नेचर ॲनालिसिस आलेलं आहे, फॅशनमध्ये आपण कॅलिग्राफीचा वापर केला जातो, चित्रकलेमध्ये कॅलिग्राफीचा वापर केला जातो आणि ह्याच्यामध्ये ज्याच्याकडे ही कला प्राप्त आहे तर त्या कलेचं व्यवसायात रूपांतर करू शकतो. थोड्याशा सरावानं त्याच्यामध्ये तो यशस्वी होऊ शकतो, मान सन्मान अर्थार्जन मिळू शकतं. अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतात. आपण सध्या इंग्रजी प्रिंट हँडरायटिंग आणि मराठी अक्षर हे त्यासाठीचा एक 30 दिवसांचा कोर्स राबवत असतो, अतिशय माफक आणि योग्य दरामध्ये. आणि त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण त्या मुलांच्यामध्ये चळवळ म्हणून एक काम करत आहे आणि ही चळवळ आम्ही हयात आम्ही हे चालू करणार आहे. पिढ्यानपिढ्या हे आम्ही जे दिलेलं वळण आहे ते वळण मुलांना संस्काराच्या माध्यमातून मुलांना ते मिळत राहणार आहे आणि तेच वळण ती मुलं इतर पुढच्या पिढीला देऊ शकतात आणि ही अक्षर चळवळ अक्षर शाळेच्या माध्यमातून सातत्याने चालू आहे आणि ह्या संधीचा फायदा सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि जे काही प्रोफेशनमध्ये लोक आहेत त्यांनी त्या घ्यावा. कारण काय आहे की एखादा डॉक्टर आहे पण त्यानं लिहिलेलं अक्षर जर समजलं नाही कुणाला तर कदाचित ते अडचणीचं होतं. एखादा वकील आहे आणि त्याचं ते काही लिखाणामध्ये जर ते वाचण्यायोग्य नसेल तर अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळं आपण वाचण्यायोग्य डोळ्यात भरण्यासारखं सुंदर हस्ताक्षर आपण ते प्रत्येकाला देऊ शकतो आणि ही गोष्ट सरावानं साध्य ही एक कला आहे आणि कलेतून समाधान मिळतं आणि समाधानासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही आहे. अशा पद्धतीने हे आमचं काम चालू आहे आणि ह्याच्या संदर्भात आपण प्रशिक्षण, कार्यशाळा, शाळा स्तरावर, महाविद्यालयामध्ये आपण त्याचं फ्रीमध्ये घेत असतो आणि ती चळवळ आमच्या अक्षर शाळेच्या माध्यमातून सातत्यानं चालू आहे. तर भाई फायनली घरी आलो आहे. घरी आलो आणि एडिटला बसलो. मध्ये बोललो नाही कारण खूप लेट झालेला, प्रचंड लेट झालेला आणि आम्हाला तो एक घाट पार करून यायचा होता. तर बोललो भाई बघचू दे नको, पटकन घरी जाऊया. घरी आलो आणि घरी आल्यावर विचार आला की जे मामाने सांगितलं आता अक्षरशाळा हे ते जे चालवतात आता त्याचं ते नाव आहे अक्षरशाळा. तर त्याच्यातनं आता मला माहीत नाही तुम्ही इथपर्यंत बघितलं आणि मग तुम्ही कदाचित बोर झाला असेल किंवा कदाचित तुमच्यासाठी तो टॉपिक वेगळा असेल, नवीन असेल. मी एक्सपेरिमेंटच ट्राय करतो की लोकांना काय आवडेल, नवीन नवीन काय देता येईल. तर त्यासाठी तो आम्ही आजचा हा कॉन्टेंट शूट केलेला. त्याला ते मामाला 4 प्रश्न विचारलेले ज्याची त्याने उत्तरं दिली की कसं केलं, काय केलं. आणि मला असं वाटतं की यार खरंच अक्षर एवढं महत्त्वाचं आहे, खरंच महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा ते असं जाणवलं की अरे हा यार आपलं पण अक्षर जरा चांगलं पाहिजे यार. अक्षराने भरपूर काय काय गोष्टी होतात. एखाद्या आपलं ते काय होतं लिहायची तर सवय सुटली आता, माझी तरी सुटलीच आहे. तुझी म्हणजे आहे थोडीफार आहे. काय लिहितो? तर असं सगळं आहे हे, असं सगळं हा लिहितो. तर नाही सांगितलं हां, तर असं सगळं हा लिहितो. तर नाही पण मस्करीचा बात, अक्षर खरंच महत्त्वाचं आहे. आणि मला ते आता व्हिडिओमध्ये किती तुम्हाला कळलं असेल नाही कळलं असेल मला माहीत नाही, पण बोलण्यातनं मला खूप कळलं. आणि तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला सांगा, मग मी मामाला सांगेन कसं काय ते या बाबतीत काय नॉलेज हवं असेल तरच. तर असं सगळं आहे. आता भाई आली कडकडीत झोप, कारण रात्रीचे आता वाजलेत 12-12:30. ब्लॉग अजून आला नाही कारण मी एडिट करतोय ते आणि ते थोडं PC लॅपटॉप थोडं काय होते ते काय बोलतात ते लोड नाही घेते भाई. ह्याच्यासारखा PC लोड नाही घेते कुठल्याच गोष्टींचा. मला पण झोप आली. हां तुला पण लोड नाहीत ना म्हणून. पण मला झोप नाही येते. काय बोलतो तू थांब जरा थांब. तर असं सगळं आहे भाई. बस आता एवढंच बोलतो की व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर मित्रांनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा भाई. तुमच्या मित्रांना सांगा, तुम्ही मित्रांना व्हिडिओ पाठवा, सगळ्यांना सांगा भाई सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेन म्हणजे महत्त्वाचं कमेंट करा मित्रांनो, कमेंट करा. काय रे हां कमेंट करा भाई. तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ होता.
भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला. अक्षर कुठे चांगलं होतं रे? काय कुठं होतं? मग मी हा सीन एंडला टाकायचा. हां एंडला टाकतो. आम्ही तुझं अक्षर कुठे चांगलं होतं? टायपिंगमध्ये पण ते तू लिहायचा नाही ना, टाईप करायचा. तिकडे चांगलं होतं ना अक्षर. झोप आली असेल. नाही मला नाही झोप आली. तू काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे माहिती आहे? तुझी नजर काढून घेतली पाहिजे. भाई अंदा हो गया. चला दिलं एंड क्रेडिट. मजा आली. हा चल.